महाराष्ट्रात सध्या राजकीय उलथापालथ जोरात होत आहे। भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी जनता दल, काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी विकास कामे करण्याच्या भूल थापा दिल्या। मात्र सुरगाणा, पेठ, दिंडोरी, कळवण, त्र्यंबकेश्वर या आदिवासी भागातील समस्या जैसे थे आहेत। स्मशानभूमी शेड व्हावी, सुरगाण्यातील आदिवासी बांधवांना मरणानंतरही यातना सहन कराव्या लागत आहे। शनिवारी रोंघाणे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या जांभूळपाडा इथे ज्ञानेश्वर वार्डे 22 या युवकास भर पावसात ताडपत्रीखाली अंत्यविधी करण्याची वेळ आली। राजकीय पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनाच्या महापुरात सुरगाण्यातील आदिवासी बांधव पार बुडालेला आहे। सुरगाणा तालुक्यात 61 ग्रामपंचायत असून गावे पाडे मिळून 381 गावे आणि पाडे आहेत। यातील 140 ते 150 ठिकाणी स्मशानभूमी शेड नसल्यानं उघड्यावर अंत्यविधी करावा लागतोय। स्मशानभूमी नसल्यानं पावसाळ्यात अंत्यविधी प्रसंगी अनेक संकटांचा सामना करावा लागतो। काही ठिकाणी निधीचा अभाव तर काही ठिकाणी स्मशानभूमीसाठी जागा नसणे किंवा जागा असली तरी वन विभागाचा अडथळा अशा गोष्टींमुळे अडचणी येत आहेत। काही ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नाही, रस्ता असला तरी पावसाळ्यात पूर आला तर नदीपात्रातून मृतदेह नेण्याच्या घटना घडत आहेत। जिल्हा परिषदेच्या वतीनं अनेक गावांमध्ये अनावश्यक खर्च केला जातोय। अनेक ठिकाणी कागदपत्री खर्च दाखवण्याचे प्रकार देखील घडलेले आहेत। त्यामुळे अनेक ग्रामसेवकांवर खात्यांतर्गत कारवाई देखील झालेली आहे। हे प्रकार टाळून अत्यावश्यक असलेल्या स्मशानभूमी शेड बांधण्याची मागणी तालुक्यातील गावपाड्यातून होत आहे। सुरगाणा तालुक्यातील माळेगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पिळुकपाडा येथे 23 सप्टेंबर 2021 मध्ये अशाच प्रकारची घटना घडली होती। यासह वाघधोण ग्रामपंचायत अंतर्गत साबदरा येथे 8 जुलै 2022 ला ताडपत्रीखाली अंत्यविधी करण्याची वेळ आली होती। याबाबत मीडियाने देखील वाचा फोडली होती। सध्या या ठिकाणी जनसुविधा योजनेअंतर्गत स्मशानभूमी बांधण्यात आली आहे। भर पावसात आदिवासी समाजाला ताडपत्रीखाली अंत्यविधी करण्याची वेळ येत आहे। शासनाने योग्य त्या सुविधा पुरवण्याची कारवाई त्वरित करावी अशी मागणी येथील रहिवाशांनी केलेली आहे। जन्मदाय न्यूज करता बोरगाव प्रतिनिधी लक्ष्मण बागुल यांची रिपोर्ट।